अधूनमधून वारीला जाणाऱ्यांना हौशे नवशे गौसे म्हणतात। रशियातील महिलेचा किस्सा सांगत शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला। राज्यात सध्या वारीचा उत्साह सुरू आहे। लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। या वारीत राजकीय नेतेही सहभागी होताना दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार देखील आज वारीत सहभागी झाले। दरम्यान यावरून आता शरद पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे। यावेळी शरद पवारांनी रशियातील एका महिलेचा किस्साही सांगितला। ते बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते। कान्हेरी येथील मारुती मंदिरात सोनोपंत दांडेकर हे वीणा वाजवतात। त्यांनी संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। या ठिकाणाहून संत विचारांचा संदेश दिला जातो। इथे कोणताही जातीभेद नसतो। विशेष म्हणजे आपल्या संतांचा विचार हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर जगभरात पोहोचला आहे, असं शरद पवार म्हणाले। माणसाला योग्य दिशेने नेण्याचं काम, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं काम या संतांनी केलं आहे। हा आपल्या भारताचा ठेवा आहे आणि आपण तो जतन करतो आहे, याचा आनंदही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। पुढे त्यांनी रशियातील एका महिलेचा किस्सा सांगत अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला। संतांचा विचार हा केवळ देशापुरता मर्यादित राहिला नसून तो देशाच्या बाहेरही गेला। केंद्रीय मंत्री असताना मी एकदा रशियात गेलो होतो। तेथील काही लोकांनी माझी ओळख एका महिलेशी करून दिली। ती महिला माझ्याशी चक्क मराठीत बोलत होती। त्यांच्याशी बोलताना समजलं की त्या वर्षातून एकदा पंढरपूरला वारीला येतात। त्या महिलेचं मला कौतुक वाटलं। ज्यावेळी त्या महिला पुढच्या वर्षी वारीला आल्या त्यावेळी मी त्यांना माझ्या घरी बोलावलं होतं। इतरही काही महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यांनी त्या रशियातील महिलेला विचारलं की तुम्ही वारीला कुठून जाता, पुण्यातून की सासवड मधून? त्यावर रशियातील महिलेने उत्तर दिलं की वारी ही पुण्यातून किंवा सासवड मधून निघत नाही, तर तुकोबांचं दर्शन घेऊन पंढरपूरला पोहोचते, त्याला वारी म्हणतात। अधून मधून जातात त्यांना हौशे नवशे गौसे म्हणतात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला।